त्यामुळे ह्या बिया अशा घासल्या, दोन्ही बाजूनी घासून पाण्यामध्ये टाकायच्या. काचेच्या ग्लासामध्ये टाका, म्हणजे ते ग्रो होताना त्यातला बदल होताना आपल्याला कळतो. मग त्याच्यानंतर काय करायचं, 15 दिवस हा ग्लासामध्ये बिया टाकल्यानंतर त्याचं पाणी रोज बदलायचं, नाही तर घाणेरडा वास सुटतो. ज्या बिया ग्रो करणाऱ्या आहेत, टाकताना निदान 5-1 टाका. ग्रो करणाऱ्या आहेत त्या खाली तळाशी राहतात, आणि ज्या बिया खराब, ज्या ग्रो होणार नाही, त्या अशा पाण्यावरती तरंगतात. मग ह्या ग्रो झाल्यानंतर जवळजवळ असं हाताच्या आकाराचा त्याचा साईज होतोपर्यंत त्याच्या झाडांची, तर त्याला कोंब उगून त्याला पानं फुटतात, अशी छोटी छोटी अशी हार्टच्या आकाराची पानं फुटतात. तर ती पानं जवळजवळ आपल्या हाताच्या आकाराचं होतोपर्यंत एक असा टब घ्यायचा. आता माझा भरपूर मोठा आहे, कारण माझे प्लांट्स मोठे झालेले आहे. ते एक छोटासा टब घेऊन त्याच्यामध्ये जवळजवळ आपलं ह्या बियांचं प्लांट, म्हणजे ह्या बिया त्याच्यावर रुजून ते पानं वरती राहतील मातीवरती, अशा पद्धतीने चिखल करायचा आहे. चिखल करायचा आहे काळ्या मातीचा, आणि त्या चिखलामध्ये या बियांना जे आलेले अंकुर फुटलेले बिया खाली रोवायच्यात, आणि बरोबर त्या चिखलावरती पानं तरंगतील अशा टाईपने ठेवायचं. मग हळूच आपलं असं हाताची अशी ओंजळ करून त्या ओंजळीवर पाणी टाकायचं, जेणेकरून त्या चिखलाच्या वरती जवळजवळ निम्मवरती असं पाणी येईल, असं पाणी वरती राहील, असं पाणी त्याच्यामध्ये ओतायचं आणि जीव लावायचा झाडांना, की ते 1-1.5 वर्षामध्ये आपल्याला अशा पद्धतीने फुलं देतं आणि इतकं सुंदर वाटतं ना, की असं वाटतं खरंच लक्ष्मी मातेचा वरद हस्त आपल्या डोक्यावर आहे. आणि खरंच मला नेहमी असं वाटतं जेव्हा फूल येतं, की देवाने माझ्या डोक्यावर हात ठेवलेला आहे आणि माझ्या आयुष्यात काहीतरी चांगल्या गोष्टी घडणार आहेत, म्हणून आता फूल आले असं मला आशीर्वाद वाटतो तो. त्यामुळे मला खूप जण विचारतात मैत्रिणी, की कसं केलं, कसं उगवलं, की कुठून आणलं काय. तर काही नाही, मी नर्सरीतनं नाही आणलेलं. मला खूप आवड आहे या गोष्टींची. मी खूप यूट्यूबचे व्हिडिओ पाहिले, आणि यूट्यूबचे व्हिडिओ पाहून मी प्रयोग केला, आणि माझ्या प्रयत्नांना यश आलं. पण मी याची वाट खूप बघितली, का नाही येते झाडाला फुलं वगैरे, असं मला माहीत नव्हतं एक्झॅक्टली कधी येतील. सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात त्याला फुलं येतात असं. पण आता असं झालं आहे की माझ्या ह्या झाडाला नेहमी फुलं येतात, नेहमी. आता हा सीझन नाही आहे तरी कमळं येतात. इतकं छान वाटतं. तुम्ही पण खरंच ट्राय करा, करायचं म्हणून नका करू, मनापासून करा, आणि खूप छान वाटेल, तुम्हालाही छान वाटेल. याला ऊन प्रकाश जास्त लागतो, त्यामुळे मी बरोबर माझ्या बाल्कनीत जसं जास्त ऊन त्या झाडाला लागेल अशा पद्धतीने कोपऱ्यातच ठेवलेलं आहे, की जास्त सूर्यप्रकाश लागतो या झाडाला. तुम्ही टेरेसवरती पण करू शकता, पण मी माझ्या बाल्कनीत केलेलं आहे. तर छान उगवलेला आहे. मनापासून करा, नक्की झाडाला फूल तुमच्या येणार. आणि मला जी माहिती होती ती मी शेअर केली. तर कमलगट्ट्याने स्वतः प्लांट खरंच ग्रो करा, मस्त वाटेल. थँक्यू.